नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत एकदा तुमचे मनपूर्वक असे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। मी तुम्हाला माहितीच आहे की मी सागर पाटील कोकणात राहणारा आणि गावामध्ये फिरणारा, डोंगरदऱ्यात धावणारा। खऱ्या अर्थाने मला कसं आहे की गडकिल्ले आणि आपल्या या पुरातन वास्तूंबरोबर आपले सण देखील भरपूर आवडतात, ते आपण पाहतच आहात आणि भरभरून प्रेम देखील देतात। तर आता आपण निघालो आहोत कुठे माहिती आहे का, की साई गावामध्ये। कसं आहे की जवळजवळ 7 वर्ष झाली मी या जत्रेला कधी गेलो नाही, कारण मी लहानपणापासून या जत्रेचा भरपूर अनुभव घेतला। कारण या जत्रेशिवाय माझा कुठलाच सण पूर्ण झालेला नाही। परंतु कसं आहे की आपल्याला नोकरीची जबाबदारी असते, त्यामुळं सुट्टी वगैरे मिळत नाही, म्हणून मी बरेच वेळा ते टाळले। जवळजवळ अशी 7 वर्ष झाली, परंतु शेवटी यंदा योगायोग आलेला आहे। आता आज म्हणजे आता जत्रा असते ती आपल्या चैत्र अमावस्येला असते, परंतु आज एक दिवस अगोदर जागरण असतो, आपल्या भवानी आईचा जागरण असतो। ते आता जागरण पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत। व्हिडिओ हा कंटिन्यू पाहत राहा, तुम्हाला भरपूर अशी मजा येईल आणि खूप छान असा जल्लोष आपणास पाहावयास मिळेल। चला, जय भवानी। आता आपण निघालो आहोत आई भवानी माता मंदिराकडे आणि आता आपल्या समोर दिसतो तो पार म्हणजे पिंपळाचा पार। कसं आहे की या पिंपळाचा पार दिसल्याशिवाय असं वाटत पण नाही की आपण साईला आलो म्हणून। पूर्वी लहान होता पिंपळ, आता फार मोठा आहे आणि ते आपण जर पाहिलं तर मंदिराची लाईनच दिसते। आजूबाजूला व्यापारी वगैरे आलेले आहेत आणि आता जसे की दुकानं पण लागतील, पण आधी जागरण आपण नंतर पाहून घेऊया। पण सर्वप्रथम आपण आई भवानी मातेचे मंदिर पाहून घेऊया आणि आई भवानी मातेचं दर्शन करून घेऊया। नमस्कार, साई गावचा व्लॉग सादर करताना एक वेगळाच असा आनंद निर्माण होत आहे। आपला पहिल्यांदाच साई गावातील जल्लोषाचा हा व्हिडिओ आहे। अगोदर आपण धबधब्याचा व्हिडिओ बनवला होता, परंतु जल्लोष देखील जोरात असतो हे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहावयास मिळेल। आता आपण आलेलो आहोत आई भवानी मातेच्या दर्शनासाठी। आपण नेहमी पाहतो की आपण आज यंदा जेवढे आपण ब्लॉग पाहिले त्या ब्लॉगमध्ये नेहमी सजावट ही चांगली दाखवली आहे। त्याचप्रमाणे अशी सजावट आपणास साई गावच्या आई भवानी माता मंदिरात काही दिसते। जर आपण सजावट वगैरे पाहून घेऊया। साई गावातील जत्रा आणि रावे गावातील जत्रा या जत्रेची अगदी लहानपणापासून घट्ट असं नातं आहे। कसं आहे की रावेच्या एकदा काठ्या उभारल्या की आपण साईला बाजाराला यायचो असं आमचा पूर्वीपासून होता। परंतु मी जागरणाला पहिल्यांदा ते पहा आई भवानी मातेचे मंदिर आहे। तर मित्र, आई भवानी मातेचं आपण दर्शन केलं आहे। तर कसं आहे की प्रत्येक एक वेगवेगळी अशी परंपरा असते। आता तिकडनं बघा त्यांचा आवाज ऐकू येतो, तेव्हा काहीतरी म्हणजे ग्रामस्थांच्या माहितीनुसार काहीतरी ड्युटी आली आहे। परत आपण ड्युटी आपण थोडेफार घेऊया, नंतर मग जागरण पूर्ण बघू।
वाटतं की आपल्या या इतिहासातला हा पहिलाच ब्लॉग असा असेल की इथं भयंकर अशी गर्दी आहे आणि हा ब्लॉग 100% सुपरहिट ठरेल ही सागर पाटीलची गॅरंटी आहे. आज इथे मी ब्लॉग बनवून आलो ना तर खरोखर सांगतो की माझ्या कष्टाचं चीज झालेलं आहे. कारण प्रत्येकाने खूप छान असं सहकार्य केलं आहे. मला खूप असं आवडलं आणि कसं आहे की प्रथमच मी जागरणला अशी गर्दी बघतो. खरोखर आपल्या या साईगावच्या बांधवांचा फार मोठा असा जल्लोष आहे. आणि हो, कुठे जाऊ नका, अजून बराच जल्लोष बाकी आहे, अजून बरंच काही पाहायचं आहे. चला, व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा.
आता येताना मी जरा घामेलो आहे. कसं आहे की हा आपला साईगावचा जो जागरण सोहळा आहे, आपल्या आई भवानी मातेचा जागरण सोहळा, हा म्हणजे पहिल्यांदाच आयुष्यात मी पहिल्यांदाच एन्जॉय केलेला आहे आणि आयुष्यात एवढी पहिल्यांदा अशी गर्दी बघितली आहे. आता थोड्या चला आपण रावेला जाऊया, रावेला पाहूया कशी आहे गर्दी वगैरे. आणि कसं आहे की मी तुम्हाला सांगतो की हा जागरण म्हणजे रात्रभर असतो, छान असतो म्हणजे. आणि आपण आता आचारसंहितेच्या कालामध्ये 12 वाजेपर्यंत असतो. तरी मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओ हा कसा वाटला बरं एकदा मला कमेंटद्वारे टकाटकमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.